T20 वर्ल्ड कप सुरू झालाय। काल झालेल्या मॅचमध्ये भारतानं आयर्लंडवर एक हाती विजय मिळवला। मात्र तसं लोकसभेत काही भाजपाला करता आलेलं नाही। त्यामुळे तुमच्या हातातले पॉपकॉर्न खाली ठेवू नका, कारण राजकारणाचा खेळ अजून संपलेला नाही। मी असं सांगण्यामागे कारण आहे, देशाचा इतिहास पाहिला तर अनेकदा सर्वात मोठ्या पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागलंय। त्यामुळे काँग्रेस आता सत्ता स्थापनेचा दावा करणं शक्य आहे का? काँग्रेस अजूनही सरकार उलथवू शकतं का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर। लोकसभेच्या सर्व 543 जागांचे निकाल जाहीर झालेत। या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला कडवी टक्कर दिली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत 52 जागांवर मर्यादित राहिलेल्या काँग्रेसनं 99 जागा मिळवल्या, तर इंडिया आघाडीने 232 जागा जिंकल्या। निकाल पाहिला तर भाजपाला जरी बहुमत मिळालं नसलं तरी एनडीएला स्पष्ट जनादेश आहे आणि नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यास सज्ज आहेत। पण प्रश्न असा पडतो की गेल्या 2 निवडणुकांतील निराशाजनक कामगिरीनंतर 2024च्या निकालानुसार वरचढ झालेली काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे का? लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे राजकीय समीकरणं बघितली तर ते शक्य आहे। केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला 272 जागांची गरज आहे आणि संपूर्ण इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात। म्हणजे काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी आणखी 38 जागांची आवश्यकता आहे। या जागांची कमतरता काँग्रेस कशी भरून काढणार ते पाहूया। चंद्राबाबू नायडूंची आणि नितीश कुमार या एनडीए मधील भाजपचे सहयोगी पक्षांनी अनुक्रमे 16 आणि 12 लोकसभेच्या जागा जिंकल्यात। त्यामुळे काँग्रेस या दोघांनाही आपल्याकडे वळवून घेऊ शकेल। तर एलजेपीचे प्रमुख रामविलास पासवान हे पक्षांतर करण्यासाठी ओळखले जातात। त्यांनी लोकसभेच्या 5 जागा जिंकल्यात, त्यामुळे ते इंडिया आघाडीत जाऊ शकतात। तर उरलेल्या 5 जागांसाठी इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशातील आरएलडी पक्ष, कर्नाटकातील जेडीएस आणि आंध्र प्रदेशातील जेएसपी पक्षांसोबत संपर्क करण्याची शक्यता आहे। या तीनही पक्षांनी 2-2 जागा जिंकल्यात, त्यामुळे हे गणित बसलं तर काँग्रेस सत्तेत येऊ शकतं। त्यामुळे असं घडलं तर केंद्रात राहुल गांधींचं सरकार येणार हे निश्चित आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच राजकीय आणि माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।